दुजियाची निंदा दुजेपण सदा द्वैत ते गोविंदा नावडी रया दुजेपणा भिन्न सर्व जनार्दन ब्रह्म सनातन पाविजे रया वाया द्वैत भाव दुजिया छेडणे ब्रह्म हेसने ठावने दुजेपणा भिन्न सर्व जनार्दन ब्रह्म सनातन पाविजे रया निवृत्ती म्हणे तो नर येथे गुंपला द्वैताचा गोविला माळी दुजेपणा भिन्न सर्व जनार्दन ब्रह्म सनातन पाविजे रया विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजं सान्द्र निराबुदाभं जगननिहितपाणि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तया पांडुरंग करू प्रथम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि जयांची केली स्मरण होये सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे दे नमस्कारोणी आता अभिनव वाग्विलासिने जे चातुर्यार्थ कला कामिने ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिले मिया ज्ञानेश्वर भगवान विष्णुर निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण की मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवेलागी सेवक झालो तुमच्या नागलो निरधरला अहो स्वामी दया देवा यावरी न करावे हो सेवेलागी सेवक झालो तुमच्या नागलो निरधरला अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा
द्वैताची निंदा दुजेपण सदा द्वैत ते गोविंदा नावडे रया दुजेपणा भिन्न सर्व जनार्दन ब्रह्म सनातन पाविजे रया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग चित्तरूपी चकोराचे चंद्र आत्मानुभव यांचे नरेंद्र श्रुतिरूपी सार समुद्राचे समुद्र आणि वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक श्री संत निवृत्तीनाथ दादा यांचा हा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून तुकोबराय आपलं निवृत्तीनाथ दादा मुमुक्षुला ईश्वर प्राप्तीचा उपाय सांगतात. विठ्ठल विठ्ठल या अभंगावर विवेचन करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो असा. मी नेहमी सांगत असतो कोणतेही कार्य म्हटले की त्या कार्याला काही ना काही कारणही असतंच. मग त्या कार्य प्रापंचिक असो किंवा परमार्थिक असो कार्य म्हटले की कार्याच्या ठिकाणी कारण हे येतच असते. नवे नवे ते सामान्य कार्य असो किंवा विशेष कार्य असो त्या कार्यामागे काही ना काही कारण हे असतंच. रस्त्याने एखादा व्यक्ती जात असताना जर दुसऱ्याने त्याला दगड मारला त्यालाही काहीतरी कारणच असू शकेल. एक तर ज्याला दगड मारला त्यांनी त्याला शिवी दिली असेल नाही तर तो ओम भीन असेल मारणारा. विठ्ठल विठ्ठल ओम भीन तुम्हाला नसेल कळाल पण यांना कळालं. ओम भीन म्हणजे त्याच्या डोक्यात फरक पडला असेल. विठ्ठल कार्य कोणते असो कार्य म्हटल्यानंतर कार्याच्या ठिकाणी कारण हे येतच असते. ते प्रापंचिक असो किंवा परमार्थिक असो कार्य म्हटले की कार्याच्या ठिकाणी कारण हे येतच असते. आज महाराज सुंदर असा पकवाद वाजवता मधी मधी थापा मारतात त्याला काही कारण आहे बरोबर की नाही. सोर कळायला पाहिजे पण मधीच जर थाप मारत असेल त्याचं वेगळंच कारण असतं. तर कोणतंही कार्य असो त्या कार्याला काही ना काही कारणे असतेच. नवे नवे वेदांत शास्त्राचा असा सिद्धांतच आहे. कार्य तेथे कारण मृत्यू का घटवत न्याय तंतू पटवत न्याय. अर्थात घटाच्या ठिकाणी माती पटाच्या ठिकाणी तंतू. गट ही एक कार्य आहे पण त्या गटरूपी कार्याला जर कारण जर काय असेल तर त्याच्यामध्ये असणारी माती. मातीशिवाय गट हा तयार होऊ शकत नाही. एखादा घट करणारा अर्थात कुंभार त्याच्याजवळ आपण गेल्यानंतर त्यांना जर घट मागितला अर्थात मडकं मागितलं आणि त्यांनी मडकं आणल्यानंतर जर आपण त्याला म्हटलो मला मडकं पाहिजे माती नाही मला काही पाहिजे मडकं पाहिजे माती नाही त्यावेळेस तो कुंभार सांगेल की महाराज तुम्हाला जर मडकं लागत असेल ना ते माती सहितच घ्यावा लागेल. मातीशिवाय तुम्हाला घट मिळू शकत नाही. म्हणून घटाला जर कारण काय असेल तर त्यामध्ये असणारी माती. मृत्यू का घटवत न्याय तंतू पटवत न्याय. तंतू म्हणजे धागा आणि पट म्हणजे वस्त्र. वस्त्र हे कार्य आहे पण त्या वस्त्ररूपी कार्याला जर कारण जर काय असेल तर त्यामध्ये असणारा धागा. धाग्याशिवाय वस्त्र हे तयार होऊ शकत नाही. पाठीमागं मी ग्रंथ वाचायला जाण्यापूर्वी त्या लोकांनी मला फोन केला. महाराज तुम्ही तर वाचा येणारे पण त्याची पूर्वतयारी काय करावं लागेल तुम्हाला काय काय लागेल. आता मला काय काय लागेल मग मी सांगितली माझी यादी. छत्री लागल चप्पल लागल काठी लागल आणखी सांगू का सर्वांना माहिती आहे. मग मला जी वस्तू पाहिजे ते मी सांगितल्या पण ते म्हणले तुम्हाला नाही. अहो आज पूजेला काय पाहिजे असं म्हटल्यानंतर मग म्हणलं असं म्हणा ना. मग पूजेला काय पाहिजे तर ऐका. पूजेला पाहिजे 1 नारळ 4 सुपाऱ्या पाहिजे 1 सफेद वस्त्र पाहिजे 6 नागलीचे पानं पाहिजे हळद पाहिजे कुंकू बुक्का अगरबत्ती कापूर 1 चौरंग आणि 2 पिढे अशा वस्तू पूजेसाठी लागतात. आल्या का लक्षात तुमच्या. म्हणजे इथून पुढं सांगायचं काम नाही. मग असं सांगितल्यानंतर तो दुकानात गेला आणि 1 सफेद वस्त्र मागितलं. वस्त्र दिलं ना दुकानदाराने. पण मग दुकानदाराने जेव्हा वस्त्र दिलं ना तुम्हाला सफेद वस्त्रच पाहिजे धागा नाही पाहिजे. काय म्हटलं सफेद वस्त्रच पाहिजे पण धागा नाही पाहिजे. दुकानदार म्हणा धाग्याशिवाय तुम्हाला सफेद काय काळे वस्त्र नाही भेटणार. मग तुम्हाला जर वस्त्र पाहिजे असेल तर ते धाग्यासहितच घ्यावा लागेल. म्हणजे वस्त्र जर पाहिजे असेल ते तंतूशिवाय अर्थात धाग्याशिवाय तयार होऊ शकत नाही. तसं कार्य म्हटल्यानंतर कार्य हे कारणाशिवाय तयार होऊ शकतच नाही. विठ्ठल ज्ञानोबा यांच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्ञानोबराय म्हणतात चंद्र तेथे चंद्रिका संत तेथे विवेका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असने की जय
ज्ञानोबराय म्हणतात चंद्रासोबत जशा चांदण्या असतात, भगवान शंकरासोबत जशी पार्वती असते, नवे नवे संतांच्या ठिकाणी ज्याप्रमाणे विवेक असतो ना, त्याचप्रमाणे कार्याच्या ठिकाणी कारण हे असतंच. आज आपण या ठिकाणी सर्व एकत्र जमलेलो आहोत. किम निमित्ताने कशा करता जमलेलो आहोत याचं सर्वांना ज्ञात आहे. तरी पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. या न्यायाने थोडासा परिहार द्यायचा तो असा, या ठिकाणी सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. अखंड म्हणजे खंड न पडता, सप्त म्हणजे 7, अहन म्हणजे दिवस, आणि 7 दिवस खंड न पडता चाललेले भगवंताचे नामचिंतन याला अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं जातं. आणि असा हा सप्ताह नाम उत्सव आज या ठिकाणी संपन्न होत आहे. गेली 1 दिवस झाला तेव्हापासून हा उत्सव चालू आहे. मग याला कारण काय? तसे तर याचं महत्त्वाचं कारण एकच आहे. पण या कार्याचा, या उत्सवाचा जर विचार करू गेलो तर अनेक प्रकारचे पर्व आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. पहिला पर्व असा आहे, त्या पर्वातच आपला सप्ताह आलेला आहे, तो म्हणजे चालू असलेला महिना, त्याचं नाव आहे मार्गशीर्ष महिना. या मार्गशीर्ष महिन्याचं वैशिष्ट्य असं सांगितलेले 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी वर्णन केलेले आहे. भगवंत स्वतः सांगतात, हा मार्गशीर्ष महिना म्हणजे ही काय आहे, तर ही माझी विभूती आहे. मासाना मार्गशीर्षोहम, स्वतः भगवंत सांगतात मार्गशीर्ष महिना ही माझी विभूती आहे. म्हणजे अशा या महान भगवंताच्या विभूती रूपी असलेल्या मासातील हा आपला सप्ताह आहे. पहिलं हे पर्व. दुसरा पर्व असा आहे, हरिदिनी एकादशी ह्या उत्सवात येत असते. येते की नाही? काही काही उत्सव बिन एकादशीचेच असतात, पण आपला उत्सव हा एकादशी मध्यंतरी आहे. काही ठिकाणी एकादशी शेवट असतात, काही ठिकाणी सुरुवातीलाच असतात. काल महाराजांनी सांगितलं ना, शेवट, सुरुवात आणि काला अति महत्वाची असते. मग काही काही पर्व पहिल्या दिवशी असतो, काही जागराच्या दिवशी आणि काही काल्याच्याच दिवशी असतो. तर असे पर्व. पण यामध्ये हरिदिनी एकादशी ही मध्यंतरी आलेली आहे. आणि विशेष एकादशी तर आहेच ना, एकादशीचं महात्म्य खूप सांगितलं गेलेलं आहे. आता एकादशी नाही आज, नाही तर मग सांगितलं असतं. पण एकादशी जे व्रत आहे ना, हे सर्वश्रेष्ठ व्रत सांगितलेले, नेहमी सांगत असतो. त्याचं कारण असं आहे, बरेच लोक कीर्तनाला येतात, दिंडीतही येतात, पण एकादशीच करते नाही. मग काय उपयोग आहे त्याचा? कारण काही काही तर लोक मी असे पाहिले, बाकी सर्व उपवास करतात, सर्व व्रत करतात, पण एकादशी मात्र काही करते नाही. त्यांना सांगणं आहे, किती बाकीचे व्रत करा, पण एकादशी न करता जर व्रत करत असाल तर एकाही उपवासाचं फळ आपल्याला मिळणार नाही. का? त्याचं कारण असं आहे, सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत जर कोणतं असेल तर ते एकादशी व्रत आहे. व्रता माझी व्रतसार, एकादशी व्रतसार. सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत जर कोणतं असेल तर ते एकादशी व्रत आहे. असा एकादशीचा व्रताचा पर्व काळ देखील या आपल्या उत्सवामध्ये येत असतो. विठ्ठल. आणि दुसरा विशेष पर्व यामध्ये जो येतो ना, तो श्रीमद भगवद्गीता जयंती हा उत्सव येत असतो. भगवद्गीतेचा जर विचार केला तर आपला धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता आहे. पण अशी एक शोकांतिका आहे की आपल्या धर्मग्रंथाचं ज्ञान मात्र आपल्याला नाही. एक ठिकाणी मी कीर्तनामध्ये, आता 2 दिवसापूर्वी कीर्तन होतं, खंडेरायावर कीर्तन होतं चंपाषष्ठीचं. तिथं विचारलं, म्हणलं गीता जयंतीचा उत्सव होता, म्हणलं गीतेचे श्लोक किती? ते म्हणा माहीत नाही. ठीक आहे म्हणलं, गीतेचे श्लोक माहीत नसेल, पण गीतेचे अध्याय किती? म्हणा असतील 15-20. किती? म्हणजे अशी शोकांतिका आहे. आपला धर्मग्रंथ, त्या धर्मग्रंथाचे श्लोक किती, त्या धर्मग्रंथाचे अध्याय किती, याचं जर ज्ञान आपल्याला नसेल तर मला वाटतं त्याला हिंदू म्हणून घेण्याची लायकी नाही. म्हणून जो जो हिंदू असेल ना, त्याला या श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. ठीक आहे, नसल परिपूर्ण ज्ञान, आता सर्वांनाच असतं असं काही नाही, सर्व, पण मग किमान त्या गीतेची संहिता तरी आपल्याला येणं गरजेचं आहे. आपल्या गावामध्ये एक चांगली गोष्ट आहे, नाही तर इतर ठिकाणी आम्ही पाहतो गीतेचा एक श्लोक सुद्धा माहीत नसतो, आणि जे माहीत असतं ते सारे चुकीचेच राहतात, त्याचा उच्चार सुद्धा व्यवस्थित करता येत नाही. पण आपल्या गावामध्ये पाठीमागं शिबिराच्या माध्यमातून अनेक मुलांच्या मुखातून श्रीमद भगवद्गीता ही मुखोद्गत झाली. त्यामध्ये अतुल महाराज हे काय कुठं शिकाय गेले नाही आळंदी पंढरपूरला, हे कुठं शिकले? इथं श्रीमद भगवद्गीता शिकले. मग त्यामुळं आपल्या या गावामध्ये हे तरी बरं आहे, त्याचं काही अंशाने ज्ञान आपल्याला आहे. मी लहान असताना सुद्धा पारायण करत जेव्हा चालायचं, आपल्याकडं गाथा पारायण असायचं खालच्या सप्त्यात.
आणि वरच्या सप्तात ज्ञानेश्वरी पारायण असायचं. तेव्हा मला काही टाळवेळ म्हणजे सुरुवातच होती परमार्थातली. पण वरती किसन महाराजांचे चिरंजीव म्हणजे माधव महाराज नाही, हा मोठे चिरंजीव केशव महाराज पूर्ण गीतेचे श्लोक म्हणायचे. विशेष वाटायचं मला, गीतेचे श्लोक म्हणतात, मला कसे येत नाही, इच्छा असायची. पण तेव्हा वाचताच येत नव्हतं, गीताचा श्लोक कसा येणार. म्हणून आळंदीला गेल्यानंतर महाराजांकडे असलेले म्हणजे दादा महाराज, नंदकिशोर दादा यांच्याकडे गीतेचं ज्ञान, गीतेची संहिता वगैरे घेतले. मी का सांगतो, जसं इच्छा मनामध्ये निर्माण माझ्या झाली, प्रत्येकाच्याही मनामध्ये इच्छा निर्माण झाली पाहिजे, आपण गीता ही वाचली पाहिजे, गीता आपल्याला वाचता आली पाहिजे. का सांगतो मी, त्याचं कारण असे, आपला सप्ताह, या सप्ताहामध्ये गीता जयंती हा महत्त्वाचा पर्व येतो. पाठीमागं आपण गीता पाठ केला होता काही वेळेस, पण गीता पाठ आता गीता जयंतीच्या दिवशी सुद्धा होत नाही इतर वेळेस आपल्याला गीता वाचता येत, पण कमीत कमी गीता जयंतीच्या दिवशी तरी आपण गीता पाठ करणं गरजेचं आहे. म्हणून गीता सुद्धा आपल्याला कळणं गरजेचं आहे. असा गीता जयंतीचा पर्व काळ यामध्ये येत असतो. आणि एखादा म्हणशील महाराज आम्हाला वाचताच येत नाही गीता, नका वाचू, फक्त गीता गीता म्हणा, काय परिणाम नाही पुनरावृत्ती दया गीता 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 वाचे जे म्हणते, नाही पुनरावृत्ती तया नरा. अहो गीतेचं फक्त नाव घेतलं तर तो पुन्हा जन्मालाच येत नाही, असं महात्म्य गीतेचं आहे. असा गीतेचा पर्वकाळ देखील या आपल्या उत्सवामध्ये येत असतो. आणि महत्त्वाचा पर्वकाळ म्हणजे श्री भगवान दत्तात्रयांचा जन्म उत्सव, तोही या काळामध्येच येत असतो. म्हणून असा विशेष पर्वावर चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील आजच्या दुसऱ्या दिवसाची सेवा आपल्या समस्त ग्रामस्थांच्या वतीने हरिभक्तीपरायण राजाराम महाराज मुसळे यांच्या वतीने ही माझ्याकडे आलेली आहे. महाराज त्यांनी मला फोन केला, म्हणून महाराज दुसऱ्या दिवसाचं कीर्तन करा. म्हणलं कोणत्या दिवसाचं करील, कारण मी इथंच राहतो नाही का. हां कोणते तुम्ही म्हणले काल्याचं करा, करील. पहिल्या दिवसाचं बुकिंग केलं माधव महाराजांनी, त्यामुळे मग पहिला दिवस काय आपल्या वाट्याला नाही आला, पण दुसऱ्या दिवसाची सेवा आपल्याकडे आलेली आहेत. असो आज ह्या कीर्तनाचा योग त्यांच्या माध्यमातून इथं आलेला आहे. त्याचं कारण काय हे पुढं मी नंतर सांगणारच आहे. पण आता वेळ माझ्याकडं कमी आहेत, आणि कमी वेळेमध्ये आता अभंग त्याच्यात परिचयाचा नाही. आता बाकीच्या तुमचा तर द्या विषय सोडून, यांचा नाही, माझाही तुझा पूर्ण पाठ झाला नाही अजून, कालपासून पाठ करतोय. हां पण असं जसं काही पाठ असेल तसा सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे. विठ्ठल विठ्ठल पाठ मी करणार, पण माझा जर अभंग पाठ झाला ना तर पाकिट मागचं त्यांना द्यायचं होतं, म्हणून पूर्ण अभंगच पाठ केला नाही मी. असं या कीर्तनातली आजची ही आपल्या या सप्ताहातील आजची ही कीर्तनाची सेवा ही माझ्याकडे आलेली आहे. या कीर्तनाकरता उपस्थित असलेले सर्व माता भगिनी गुरुबंधू सर्वच वडीलधारे मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे या कीर्तनाकरता उपस्थित असलेले आपल्या आमच्यावर नितांत प्रेम करणारे आपल्या सर्वांचे लाडके विठोबाजी वल्वे बाबा नेहमी ते सेवे करता असतात, विना घेऊन त्या ठिकाणी हे उभे आहेत. त्याचप्रमाणे या कीर्तनाकरता उपस्थित असलेले गायनाचार्य आमचे परम मित्र, आम्ही आळंदीमध्ये बरोबर राहत होतो, जवळच राहत होतो, नेहमी बरोबरच कार्यक्रमाला जात होतो. आता घरी आल्यापासून संबंध तुटला होता, पण आता परत जोडला गेला. असे हरिभक्तीपरायण विलास महाराज फुपरे ते या कार्यक्रमाकरता आपल्या सप्ताहाकरता ह्याही वर्षी ते या ठिकाणी आले. याच्या अगोदर होते काही वर्षे, कारण राजाराम आपलं माधव महाराजांनी सांगितलं याच्या अगोदर चतुशताब्दी केला तेव्हा होता, आणि तेव्हा त्यांच्या मुखातली
ज्ञानोबा तुकोबा चाल अजूनही आपण गुणगुणतो. आता ही जी चाल म्हणतो ना ही त्यांच्याच मुखातली आपण सर्व म्हणतो. तेव्हा त्यांनी एक दिवस तर मला वाटतं अर्धा पाऊण तास चाल चालू होते. नाचायला इतके लोक होते, अर्धा तास नाचत होते चालूवर. पण पहिल्या आवर्तन जे म्हटलं ना ते शेवट नाही आलं. हां असं आता तितकं वेळ आपल्याला नसतो, आपल्याकडे 2-2 हरिपाठ राहतात, म्हणून थोडक्यात आपण उरकून घेत असतो. हां तर ते या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण अक्षय महाराज चंद्रे ते या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर असा त्यांचा आवाज आहे. अनेक वर्षापासून ते या कार्यक्रमाकरता असतात. याही वर्षी त्यांनी उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कीर्तनाकरता ह्या वर्षी किंवा सप्ताहकरता कीर्तनाला साथ करतात आणि ह्या सप्ताहकरता मृदंगाची साथ करणारे धीरज महाराज. नाव जरी धीरज आहे पण पखवदली जलद आहे त्यांचा. धड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापरे. हा पखवाद ऐकून यम सुद्धा पळून जाईल असा पखवाद चालतोय त्यांचा. सुंदर असा महाराज पखवाद वाजवतात. पखवाद वाजवण्याची पद्धत आहे. काही काही पखवाद मोगम चालतात. आता आमचे पखवाद मोगूनच चालायचे, कुठेही सुटायचं आणि कुठेही सोडायचं, बरोबर की नाही. हा तुमची होती ना, माझी नव्हती सम. पण सुंदर असा मगाशी 2-3 त्यांनी चक्रधार वाजवले. काही काही जण वाजवतात, सुरुवात करतात समेवर, पण समवेर काय मात्र येत नाहीत. येता येता त्यांची सम उकळली जाते. पण मग असं सुंदर असं समेत वाजवणं, हां असं सुंदर वाजवणं आहे महाराजांचं. त्यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे गावातील सर्व महाराज, मनु महाराज असेल, माधव महाराज असेल, सर्व इतर अतुल महाराज असेल, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे त्याचं विवेचन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत निवृत्तीनाथ दादा यांचा हा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून निवृत्तीनाथ दादा एका मुमुक्षुला उपदेश करतात. काय उपदेश करतात तर ईश्वर प्राप्ती करायची जर असेल ना तर कोणते घटक त्यामध्ये महत्वाचं आहे त्याचं प्रतिपादन ह्या अभंगाच्या माध्यमातून करतात. विठ्ठल अभंग सेवेकरता घेतलेला आहे, निवृत्तीनाथ दादांचा घेतलेला आहे. पण अभंग आहे उपदेशपर प्रकरणातील. पण वारकर संप्रदायाचा एक असाही दंडक आहे, अलिखित दंडक आहे. उपदेशपर अभंग घेण्याचा अधिकार हा कुणाचाही नसतो. उपदेशपर अभंग घेत असताना तो कधी घेतला पाहिजे यालाही काळ मर्यादा ठरलेली आहेत. उपदेशपर अभंग हा कुणाच्याही समोर घेता येत नाही. आपल्या समोर वडीलधारी माणसं असेल, ज्ञानी व्यक्ती असेल, अधिकारी व्यक्ती असेल, ज्ञानवृद्ध असेल, तपवृद्ध असेल, त्यांच्या समोर उपदेशपर अभंग एखाद्या सामान्य कीर्तनकाराने घेऊ नये, हा त्याचा दोष असतो. दुसरी गोष्ट कोणत्या वेळेमध्ये घेतो हे देखील महत्वाचं आहे. कुठं घेतो, कुणाच्या समोर घेतो हे देखील महत्वाचं आहे. म्हणून उपदेशपर अभंग हा घेणं एक सामान्य कीर्तनकाराचा दोष मानला जातो. मी काही मोठा कीर्तनकार नाही, सामान्यच आहे, तरी पण हा प्रयत्न आज इथं तुमच्या समोर केलेला आहे. कारण माझ्या समोर सर्व चांगले चांगले कीर्तनकार उघडून पेलेलेच इथं, म्हणजे चांगले चांगल्या कीर्तनकारांचं तुम्ही श्रवण केलेलं आहे. आज तुम्ही माझ्या समोर आहेत, माझ्यापेक्षा मोठे आहेत. आता मनु महाराज असेल, सर्वच माझ्यापेक्षा अधिकाराने मोठे आहे. आणि ज्यांच्या सानिध्यात वाढलं, आता हे भजनी मंडळ, मी आत्ता कीर्तनकार झालो, पण चांगल्या चांगल्या सानिध्यामध्ये चांगल्या कीर्तनकारांना त्यांनी सेवा केलेली आहे. आणि तेही पुढं सांगू का, त्यांची जितकी सेवा आहे ना तितकी माझी सुद्धा सेवा नाही. दररोज काकडा करतात, दररोज भजन करतात. आता भजनाला आम्ही कधी कधी असतो, मग सेवा कुणाची जास्त आहे. आणि परमार्थामध्ये सेवेला महत्व आहे ना. आपण बोलतो किती, राहतो किती याला महत्व नाही. आपल्या जीवनामध्ये सेवा किती आहे हा साहजिक मी सांगूनच जाईल. तसं जर पाहिलं तर या सर्व मंडळीपेक्षा आपली सेवा तर नक्की कमीच आहे. पारमार्थिक सेवा कमीच आहे. किती गे, दररोज काकडा कराय कोण आम्ही हजर राहतो का, नाही राहत. दररोज भजनाला कुठं हजर राहतो. हा आलो कधीतरी चुकून त्या वेळेस सापडली संधी तर मग भजनाला वगैरे उपस्थित राहतो, नाही तर भजनापासून दूरच राहतो. आणि त्यातही भजनाला आलो, विठ्ठल गेलो त्या दिवशी तर वेळेत भजन संपलं नाही तर दुसऱ्या दिवशी भजनाला वेळच मिळत नाही.
आलं का लक्षात? जी भजनालाच जात नाही अशी आपली जर सेवा असेल तर मला एक सांगायचंय, माझा तरी नक्की यांच्या पुढे उपदेशपर अभंग घेण्याचा अधिकार नाही. तरी पण हा प्रयत्न आज मी जर इथं जो केला असेल ना, त्याचं कारण एकच आहे, उपदेश करणारा मी नाही, उपदेश करणारे निवृत्तीनाथ दादा आहे आणि त्यांचा उपदेश, त्यांचा संदेश मात्र पोचवण्याचं काम करण्याचं मी जबाबदारी घेतलेली आहे. म्हणून तैसा मी अनुग्रहीतो साधूंचा निरूपितो, ते आपुला अलंकारितो बल तैसा परी. त्यांचा मी अनुग्रहित आहे आणि त्यांनी जे सांगितलं ना ते फक्त तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम जर कोण करत असेल ते करण्याकरता मी इथं आलेलो आहे. तुका मने माझ धाडिले निरोपा, तुका मने माझ धाडिले निरोपा, सोपा सुख रूप माझा सोपा सुख रूप. माझा तो अधिकार नाही, पण संतांनी मला किंवा त्यांनी फक्त तुमच्यापर्यंत त्यांचा संदेश, त्यांचा निरोप देण्याकरता मला पाठवलेला आहे. फक्त तेवढंच काम मी करणार आहे. मी उपदेश करणार नाही. उपदेश करणारे निवृत्तीनाथ दादा आहे आणि सांगणारे तुम्हाला आहेत. म्हणून त्यांना काय सांगायचंय, तुम्हाला काय सांगायचंय ते फक्त सांगण्याकरता आलेलो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, फक्त तुम्हालाच सांगण्याकरता आलो नाही, तर जे त्यांनी सांगितलं ना ते अनुकरण करणार इथून पुढं, याच्याकरता खरं तर हा सांगण्याचा प्रयत्न मी इथं करत आहे. विठ्ठल ढले 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून अभंग हा उपदेशपर प्रकरणातील आहे. अभंग हा श्री संत निवृत्तीनाथ दादा यांचा आहे. खरं तर निवृत्तीनाथ दादांच्या अभंगावर कीर्तन करण्याचा प्रयत्न शक्यतो होतच नाही. हा, करू शकता, विद्वान मंडळी करतात, असं काही नाही. पण मग तो प्रयत्न मी इथं करतो. त्याचं कारण असं आहे, मला काही माझी विद्वत्ता दाखवायची असं नाही, पण माझा तो छंद आहे, मला आवडतं. म्हणून महाराजांना माहित होतं की नाही मी अभंग निवडणारच होतो. तुम्ही म्हटल्यानंतर अभंग पाठ करायला सुरू केला जा. काल कीर्तनात म्हणले, मला माहिती आहे तुम्ही निवृत्तीनाथ महाराजांच्या अभंगावर कीर्तन करणार आहे, आवडतं मला. आणि असं आहे, इतर संतांचं वाङ्मय आपल्याला माहीतच आहे हो, पण निवृत्तीनाथ दादांचं वाङ्मय आपल्याला कळावा. नाही तुम्हाला कळालं, पण या कीर्तनाच्या माध्यमातून कमीत कमी त्या अभंगाचा अर्थ तर मी आज पाहून घेतला ना. मग अभंग कसा आहे याची जाणीव तर मला झाली ना. हा त्याच्या मागचा एक उद्देश आहे. म्हणून उपदेशपर अभंग आज या ठिकाणी निवडलेला आहे. या अभंगामध्ये निवृत्तीनाथ दादा उपदेश करतात, संत उपदेश करतात. तसं तर उपदेशाचा जर विचार करू गेलो ना, कोणी कुणाला उपदेश करू नये. उपदेश करणारा कोण आहे हेही महत्वाचं आहे, कुणाला उपदेश केला जातो तेही महत्वाचं आहे, आणि उपदेश कसा केला जातो ते देखील महत्वाचं आहे. हा, याचा विचार जर करू गेलो ना तर पहा, उपदेश करणाराही योग्यच असला पाहिजे, ज्याला उपदेश केला जातो तोही योग्यच असला पाहिजे, आणि उपदेश जो केला ना तोही योग्यच असला पाहिजे. आणि हे तिन्ही सागर जर जमले नाही ना तर केलेला उपदेश हा व्यर्थ जातो. म्हणून उपदेश करणारा हा योग्य असावा, ज्याला उपदेश केला ना तोही योग्यतेचा असला पाहिजे, आणि केलेला उपदेश हा देखील योग्य असला पाहिजे. पण कधी कधी असं पाहायला मिळतं, उपदेश ज्याला केला जातो ना, जो करतो ना तो योग्यतेचा असतो, ज्याला केला जातो तोही योग्यतेचा असतो, आणि पण केलेला उपदेश मात्र योग्य नसतो. कधी कधी असंही पाहायला मिळतं, उपदेश करणारा तो अधिकारी नसतो, ज्याला केला जातो तो अधिकारी असतो, आणि उपदेश जो केला गेला ना तोही योग्यच असतो. दोन मुद्दे मी तुम्हाला सांगितले, तुमच्या चांगले लक्षात नसेल आले, नंतर सांगतो. आणि तिसरा मुद्दा ऐकून घ्या. हा, उपदेश करणारा अधिकारी असतो,
केलेला उपदेशही योग्य असतो, पण ज्याला उपदेश केला जातो ना तो जर योग्यतेचा नसेल ना, केलेला उपदेश हा फलद्रूप होऊच शकत नाही. विठ्ठल ढले ढले ऐका, उपदेश केलेला योग्य आहे, ज्याला उपदेश केला तोही योग्य आहे, पण उपदेश करणारा जर अधिकारी नसेल ना तर त्याचा परिणाम हा उपदेश ज्याला केला त्याच्यावर कदापि होत नाही. आज समाजामध्ये काय पाहायला मिळतं पहा, उपदेश करणारी अनेक आहे, उपदेशही योग्य आहे, पण उपदेश ज्याला केला तेही योग्य आहे, पण उपदेश करणारा अयोग्य असल्यामुळे किंवा अनाधिकारी असल्यामुळे ज्याला उपदेश केला त्यांच्यावर त्याचा परिणाम होत नाही. आज आपण म्हणतो समाज सुधरत नाही, समाज सुधरत नाही. का सुधरत नाही व त्याचं कारण ते सांगणारे सुधरेल नाही तर ऐकणारे कसे सुधरल. विठ्ठल उपदेश कोण करत नाही, अनेक जण उपदेश करतात. बरेच लोक म्हणतात परमार्थ किती वाढला किती वाढला किती वाढला. वाढला ना, खरी गोष्ट आहे, परमार्थ इतका वाढला ना परमार्थाला सीमा राहिली नाही. जिकडं पाहावा तिकडं लोकच लोक दिसतात. निवृत्तीनाथ दादांच्या पालखी सोहळ्याचा विचार करा. मी तर आता आलो, नवीन दिंडी काढली. तुम्ही जुनी वारकरी, याच्या अगोदर आपल्या गावची दिंडीच होती, पहिली जात होती, बरोबर की नाही. त्यामुळे मला वाटतं किसन महाराज काजळे वगैरे होते, ते जुना काळ ते सांगतात, ते कधी कधी ते प्रसंग ऐकायला खूप गोड वाटतं. पण तेव्हा समाज किती होता हो, दिंड्या किती होत्या हो. काही अल्प प्रमाणामध्ये दिंड्या होत्या, बोटावर मोजतील इतक्याच दिंड्या होत्या. पण आता पहा बरं, आता मला माझ्या दिंडीत किती लोक हेच समजत नाही. अहो किती लोक जेवून जातात, दिंडीतले का बाहेरचे काही समजतच नाही. म्हणजे असा परिणाम झाला, किती समाज वाढलेला आहे, किती परमार्थ वाढलेला आहे. जिकडं तिकडं लोकच, पुढे लोक मागे, पापाची कळप पुढे. असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. परमार्थ पाहायला मिळतो, पण फरक असा आहे, परमार्थ फक्त पाहायला मिळतो, पण असलेला परमार्थ मात्र तो कमी दर्जाचा आहे. परमार्थ करताना दिसतात, पण खरंच शुद्ध भावनेने परमार्थ करता का. आता आपल्याच दिंडीचा विचार घ्या, 350 लोक दिंडीत या वर्षी होती की नाही. 350 लोक दिंडीमध्ये होते. स्वयंपाक तितकाच करायला लागायचा, थोडेफार कमी जास्त होत होते. पण आता 350 लोक जर दिंडीत म्हटल्यानंतर मला सांगा, भजन कराय किती पाहिजे, किती पाहिजे. त्याचे निम्मे नका 150 100 तर पाहिजे की नाही. 100 जण नव्हते राहत. आता आपल्या दिंडीत द्या सोडून, आपल्या दिंडीत काही आमच्या धाकामुळे राहत होते, कारण आम्ही दिंडीत राहत होतो. नाही तर काही महाराजांच्या दिंडी अशा आहे ना, त्यांचा दिंडीच्या भजनाचा संबंधच नसतो. पहिल्या दिवशी गाडीत बसले का मुक्कामालाच उतरतील, म्हणजे मध्ये भजनाला नसतात, मुक्कामाच्या ठिकाणी. कधी पुढे निवेदन करायचं जर जायचा प्रसंग आला ना, प्रत्येक दिंडीतले महाराज पुढंच गाडीमध्ये. का हो महाराज, काही नाही, जागा पाहायला आलो. तुम्ही कधी आले? सकाळीच आलो. माझं भजन कधी चालू आहे तुमचं. म्हणजे अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. काही आहे ना निष्ठावंत वारकरी, उद्या ज्यांचं कीर्तन आहे, जयंत महाराज गोसावी, काही परमार्थ करतात, त्यांच्या परमार्थाला वंदन करावं लागेल. दिंडी सोडून कधी बाहेर जात नाही. जेव्हा निवृत्तीनाथ दादांचं भजन थांबल तेव्हाच नाश्ता करणार, तेव्हाच पाणी पिणार, बरोबर की नाही. आता मी तर आता पाहिलं त्यांना, माधव महाराज, आपले शिवाजी बाबा हे वगैरे अगोदर त्यांना जाणतात. म्हणजे असा शुद्ध परमार्थ करणारे काही ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात पाहायला मिळतात ना. आता ही मंडळी जी आहेत, शेडगे दिंडी नंबर 3, त्याच्यामध्ये पांडुरंग बाबा घुले यांचा प्रसंग सांगतो मी. ज्या वेळेस पालखी खाली ठेवली जाईल ना तेव्हा ते खाली बसणार. जेव्हा उचलतील ना 3 नगारे आवाज दिले जातात 3 वेळेस. पहिल्यांदी दिल्यानंतर आटोपतील सर्व जेवण बिवण, दुसऱ्या वेळेस उठून उभे राहतील, आणि तिसऱ्यांदी झाला का लगेच रांगेत जाऊन उभे राहतील. अशा प्रकारचा परमार्थ करणारे आहे, पण बोटावर मोजण्या इतके आपल्याला पाहायला मिळतात. पण शुद्ध परमार्थ करणारे मात्र हे कमी दर्जाचे पाहायला मिळतात. मी हे का सांगतो, म्हणजे परमार्थ करताना दिसतात, दुसरी म्हणजे उपदेश करताना दिसतात, पण मग अधिकारी आहे का उपदेश करणारा. ज्याला म्हणजे उपदेश करतात तो अधिकारी असतो ना. चांगले विद्वान मंडळी पुढे बसलेले असतात, त्यांच्या समोर कीर्तन चालू असतं आमच्यासारख्याचं, पण आम्ही फक्त सांगत असतो, बोलत असतो उपदेशावर. म्हणजे चांगलं अनेक प्रकारच्या विषयावर बोलत असतो, पण ज्या विषयावर बोलतो त्या विषयाचं अनुकरण मात्र आमच्याकडून होतं हे काही सांगता येत नाही. येत्या आता कीर्तनाचं सोडून, अहो नाटकं चालतात. नाटकं पाठीमागं आपल्या गावामध्ये नाटक होतं. कशावर नाटक होतं माहिती का? व्यसन मुक्ती याच्यावर नाटक. मला बाबांनी तो प्रसंग सांगितला, सांगतो, तुमच्यातलाच येतो.
हा इथंच ते पारावं नाटक असायचं आणि मग त्याच्यामध्ये एक असं नाटक होतं, दारू गांजा मत पिओ यारो अक्कल उंग हो जाती है, व्यसनमुक्ती नाटक. त्याच्यामध्ये चहा पण आला, व्यसनमुक्ती नाटकामध्ये चहा पण आला. पण त्याच्यातले काही बहादूर असे होते ना, दारूवर बोलायचे, पाठीमागं जाऊन खांब आपले दारूचा फुगा मारून यायचे. सिगरेटवर बोलायचे, बिडीवर पाठीमागून एक झटका मारून यायचे. चहावर बोलायचे पण एक घोट मारून यायचे. आणि असा जर तिथं उपदेश करणारा असेल तर मला सांगा समाजावर काय परिवर्तन होईल त्याचं. विठ्ठल म्हणजे उपदेश केलेला योग्य आहे, ज्यांना उपदेश केला तेही योग्य आहे, पण उपदेश करणारा जर अनाधिकारी असेल त्याचा परिणाम समाजावर होत नाहीत. पण एखादा उपदेश करणारा जर अधिकारी असेल, त्यांनी काही सांगितलं जरी नाही ना तरी त्याचा परिणाम समाजावर होत असतो. आपले बोधे बाबा आपल्याला सांगितलं का कीर्तनात भजनाला जा वगैरे काही प्रदक्षिणा केली पाहिजे. मला सांगा इथं उभे असलेले कोणते असे महाराज आहे का पंढरपूरला गेल्यानंतर प्रदक्षिणा न करता येतात? प्रत्येक जण प्रदक्षिणा करूनच येतो. हे काही ते कधी सांगत नव्हते पण ते स्वतः करत होते. एक वेळेचा असा प्रसंग झाला, नेहमी सांगतो मी त्यांचं उदाहरण, त्याचं कारण असं आहे. त्यांनी तसं केलं का? समाजासाठी, साधकासाठी तसं केलं. एक आमच्याच चातुर्मासामध्ये फुगडी चालू असताना त्यांच्या अंगावर गेले, पडले खाली, पाय फ्रॅक्चर जागा, 6 महिने जागेवर होते. प्लास्टर केलेलं होतं, प्लास्टर काढलं आणि दुसऱ्या दिवशी निघाले प्रदक्षिणा. गेले ना प्रदक्षिणा करून आले. डॉक्टरने सांगितलं होतं कुठं जाऊ नका, चाल झाली नाही पाहिजे, चाल जर झाली तर पुन्हा दुखणं वाढल्याशिवाय राहणार नाही. प्रदक्षिणा केली पंढरपूरची. मला वाटतं चांगला जर चालणार असेल तर 1 तास तरी लागतोच. खूप मोठी प्रदक्षिणा आहे पंढरपूरची. आळंदीच्या 2 तर ती 1च समजायची. मला वाटतं 3ही भरू शकतात. पण अशी पंढरपूरची प्रदक्षिणा आणि ती प्रदक्षिणा करून आले, पायाचं दुखणं वाढलं. डॉक्टरला बोलवलं. डॉक्टरने विचारलं कुठं गेले होते? म्हणून कुठंच नाही, फक्त प्रदक्षिणाच करून आलो. काय म्हटले? प्रदक्षिणाच करून आले. डॉक्टरांनी डोक्याला हात लावला. तुम्हाला काय सांगितलं होतं? कुठं जाऊ नका, चाल होता कामा नये, दुखणं वाढल्याशिवाय राहणार नाही. पण ऐकलं नाही. परिणाम त्याच चातुर्मासामध्ये फुफरे महाराज सुद्धा होते, आम्ही एकाच चातुर्मासामध्ये होतो. तर मग डॉक्टरला ते म्हणले, अहो मलाही कळतं दुखणं वाढेल, पण हे का करतो त्याचं कारण असं आहे, मी आज प्रदक्षिणा जर बंद केली ना, हे साधक जे इथं आलेले साधना करायला ते उद्यापासून प्रदक्षिणा करणारच नाही. त्यांनी प्रदक्षिणा करावा म्हणून मी माझं दुखणं वाढलं तरी चालेल पण प्रदक्षिणा करतो. त्याला कारण ते का मी हे सांगितलं त्याचं कारण असं आहे. उपदेश केला का त्यांनी? नाही केला, पण आचरण तसं केलं आणि म्हणून त्याचा परिणाम समाजावर झाला. म्हणून उपदेश करणारा, उपदेश जरी एक वेळच नाही झाला पण आचरण अत्यंत महत्वाचं आहे. मला हेच सांगायचंय, उपदेश करणारा अनाधिकारी असेल, भले त्यांच्या पुढे योग्यतेची व्यक्ती असेल, उपदेशही जरी योग्य पद्धतीचा असेल, पण मग उपदेश करणारा जर अनाधिकारी असेल त्याचा परिणाम हा समाजावर होत नाही, म्हणजे तो उपदेश फलद्रूप होत नाही. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा असा आहे, उपदेश करणारा अधिकारी आहे, उपदेशही योग्य केलेला आहे, पण ज्याला केला तो जर अनाधिकारी असेल ना तरी तो उपदेश फलद्रूप होत नाहीत. अनेक उदाहरण आपल्याला माहीत आहेत. एक उदाहरण माहिती आहे जुनं, माकडाचं आणि चिमणीचं उदाहरण माहीत असेल. नसेल माहीत तर सांगतो, ज्याला माहीत आहे त्याने लक्षात ठेवा. माकडाचं आणि चिमणीचं उदाहरण आहे. धो पाऊस चालू झाला. या वर्षी जितका पाऊस होता ना तितका पाऊस कधीच झाला नाही. सारं नुकसान झालं. मला वाटतं बऱ्याच जणांचे इंद्रायणीचे भातं अर्धे गेले. या घोटी त्या भागामध्ये तर फार झोपलेच. काही ठिकाणी मी पाहिलं, नेहमी जातो ग्रंथ वाचाय, पाहतो कुठं काय झालेले. त्या मानाने आपलं नुकसान कमी आहे गावचं, काही टेन्शन घेऊ नका. पण मग अशी परिस्थिती पाहायला मिळते. पाऊस इतका जोराचा होता, परिणाम असा झाला चिमणी तिच्या खोप्यामध्ये होते, पण माकड पाहिलं तर एका दगडावर बसेल आणि थंडीनं कुरटतच होतं. आता थंडी एवढी नाही आज, तसा काही म्हणजे अनुभव नाही आता आपल्याला. आता इथं जे आहे बरेच जण अंगावर काहीतरी पांघरून आलेले, अंगावरचं काढा मग कळलं थंडी कशी आहे. अशा थंडीना पावसाने भिजल्यानंतर संपूर्ण अंगाचा थरकाप होऊ लागला. देखे देह कापत, तोंड असे कोरडे होत, विकळता उपजत गात्रांशी, अशी अवस्था त्या माकडाची झाली. आणि ती अवस्था पाहिल्यानंतर चिमणीनं विचार केला, 2 हात 2 पाय इतके सुंदर आहे,
पण यांनी जर खोपडी केली असते तर माझ्यापेक्षा चांगला निवारा त्याला मिळाला असताना. आणि मग तिला थोडा त्याची दया आली आणि त्याच्याकडं गेली आणि त्या माकडाला म्हणू लागले, अरे माकड दादा, हात दिया पाव दिया, काय बोल, घरटा क्यों न बनाया. त्याला म्हणू लागले, अरे अरे माकड दादा, अरे तुला हात दिले, पाय दिले, अरे तू घरट का केलं नाही. अरे तू जर घरट केलं असतं तर असं थंडीमध्ये तुला कुरटाला लागलं नसतं. मग तुला जे थंडीमध्ये दुःख भोगावं लागलं याचं कारण काय. तू जर शहाणा झाला असता, अगोदर जर घरट तयार केलं असतं तर ही परिस्थिती तुझ्यावर आली असती का. मला सांगा, चांगलं सांगितलं नाही का. नाही सांगितलं का. मी चांगलं सांगत नाही, चांगलं सांगितलं ना चिमणीना. हा, सांगणारी सुद्धा चांगलीच आहे. का, कारण तिला हात नाही, पाय नाही. पाय आहे पण त्या पायाने ते काही घरटं बांधू शकत नाही, पण सुंदर असं तिनं स्वतःचं घरटं तयार केलं की नाही. हा, म्हणजे सांगणारी योग्य आहे, सांगितलं ते योग्य आहे. पण ज्याला सांगितलं तो अनाधिकारी ना. पण परिणाम काय झाला, असा राग आला त्या माकडाला. आली शहाणी कुठून लागली मला शिकवायला, काना मागून आली तिकड झाली ना. अशी दिली ठेवून एक बाजूला, तिथं खोपडी एक बाजूला. असा प्रयोग घरी करता वाटतं तुम्ही. उपदेश केला, योग्य केला, योग्य अधिकाराने केला, पण ज्याला उपदेश केला ना तो मात्र योग्य नसल्यामुळे फजिती भोगावं लागली. व्यर्थ आपली वाचा शिनून शिनून ये, व्यर्थ आपली वाचा शिनून व्यर्थ आपली वाचा शुनू नये. का व्यर्थ आपली वाचा घालवायची. अहो जो क्रोधी आहे त्याला उपदेश करायला गेला, परिणाम काय झाला, तिचं घरटं जे होतं तेही मोडलं, स्वतःची फजिती करावा लागले. म्हणजे सांगणारा अधिकारी आहे, सांगितलं ते योग्यच सांगितलं, पण ज्याला सांगितलं तो अनाधिकारी असल्यामुळे फजिती झाली की नाही. हा दुसरा मुद्दा झाला. आणि तिसरा मुद्दा असा आहे, सांगणारा अधिकारी आहे, ज्याला सांगितलं तोही अधिकारी आहे, पण सांगितलं मात्र जर योग्य नाही ना, मग तो सुद्धा उपदेश हा फलद्रूप होत नाही. आपण पाहतो आता समजा सुंदर ऐकणारे समोर बसलेले, वेदांताचा अभ्यास करणारे गाढ अभ्यासक, तत्वज्ञानाचा अभ्यास करणारे बसलेले, आणि त्यांच्या समोर कीर्तनाला आणून उभं केलं. आता कोणी त्याने सांगत मी नको त्याला आणून उभं केलं. मग मला सांगा चालेल का हो. कोणत्या भागामध्ये कसा कीर्तनकार पाहिजे हे तसा नियोजन करणारा असेल तोच करू शकतो. म्हणून योजक तत्र दुर्लभ. आणि आज ही समाजामध्ये फजिती होऊ राहिली किंवा ही असे परमार्थ अधोगतीला चालला ना, योजक तत्र न दुर्लभ, म्हणजे योजना करणारा तो योग्य नसल्यामुळे असं होतं. कधी कधी काही ठिकाणी आता पाठीमागं मीटिंग झाली, आता कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं, आता ज्याची बुद्धी जिथपर्यंत तिथपर्यंत चालते ना, मी कोणाला काही टोचून बोलत नाही. पण सांगतो परिस्थिती ज्याला असं वाटतं समजा कोणत्या भागामध्ये कोणता कीर्तनकार पाहिजे हे सुद्धा कळायला पाहिजे. समाज कुठे आहे, समोर समाज कोणता आहे, तो जर चांगलं तत्वज्ञान ऐकणारा असेल तर तिथं विनोदी कीर्तनकार चालत नाही ना. जिथं विनोद ऐकणारा आहे तिथं तत्वज्ञानावाले कीर्तनकार चालत नाही ना. म्हणून कीर्तनकार कुठं टाकला पाहिजे त्याचं नियोजन ह्या लोकांनीच करावं. आपल्यासारख्याला ते जमत नाही. एक सप्त्याचं नियोजन करून पाहिलं
म्हणजे झालं आमचं चाललंय वारकरी संप्रदायाच्या आपलं वारकरी संस्थेच्या माध्यमातून सर्व वेदांतिक कीर्तनकार असे टाकले ना. पहिल्या दिवशी एवढी गर्दी होती, दुसऱ्या दिवशी पाहिलं काय हे तेच तेच चालू आहे. दुसऱ्या दिवशी निम्मा समाज कमी झाला. मग दुसरे एक महाराज म्हणा, थांबा महाराज, आता आपण असं करू, कीर्तनकार असे पाहिजे, अर्ध हे सांगणारा अर्ध ते सांगणारा, असा मिक्सिंग कीर्तनकारमध्ये घातला. परिणाम असा झाला, तिसऱ्या दिवशी पुन्हा समाज वाढला ना. म्हणजे कोणत्या भागामध्ये कोणता कीर्तनकार पाहिजे हे देखील महत्वाचे. म्हणजे सांगणारा अधिकारी आहे, ज्याला सांगितलं तू अधिकारी आहे, पण सांगितलेला विषय जर योग्य नसेल ना तर तोही उपदेश फलद्रूप होत नाही. आता कीर्तनकार चांगले, पण एखाद्या कीर्तनकाराने तत्वज्ञानाचा विषय सोडून, भगवंताचा विषय सोडून राजकारणाचा जर विषय मांडला तर मला सांगा, तर तो उपदेश केलेला फलद्रूप होईल का? हा काय प्रसंगानुसार राजकारणाचा विषय मांडणं ठीक आहे, पण सतत पूर्ण कीर्तनच जर त्याच्यात नेलं तर तो उपदेश फलद्रूप होणार नाही. म्हणून उपदेश करणाराही अधिकारी असला पाहिजे, ज्याला उपदेश केला तोही अधिकारी असला पाहिजे, आणि उपदेश जो केला ना तोही योग्यतेचाच असला पाहिजे. आणि अशी जर सांगड झाली ना तर खरं तर तो उपदेश फलद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे याचा जर आपण विचार करू गेलो तर उपदेश करणारे कोण आहे, कुणाला उपदेश करतात आणि काय उपदेश करतात हा देखील फार महत्वाचा मुद्दा आहे. उपदेश करणारे कोण आहे व सर्वांना माहिती, मी पहिल्यांदा सांगून गेलो. विश्वगुरु निवृत्तीनाथ दादा नवे नवे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक श्री संत निवृत्तीनाथ दादा हे खरे तर उपदेश करणारे आहेत. तर निवृत्तीदादांचं काय सांगायचं आहे, खरं तर त्यांचं वर्णन करणं माझा देखील अधिकार नाही. या विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दादा, त्यांचा काय वर्णन करावा, त्यांच्यासारखा उपदेश करणार. खरं तर वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक आहे, म्हणजे ज्यांनी वारकरी संप्रदायाचा उभा केला असे निवृत्तीनाथ दादा आहेत. खरं तर वारकरी संप्रदायाचा जर विचार केला, वारकरी संप्रदाय हा श्रेष्ठ आहे. पण एखादा नास्तिक मनुष्य ऑब्जेक्शन घेऊ शकतो, वारकरी संप्रदाय तुम्ही श्रेष्ठ मानता, कशावरून श्रेष्ठ मानतात? कारण वारकरी संप्रदायाचा जर विचार केला तर बोलता एक आणि सांगतात दुसरं, बरोबर की नाही? बोलता एक आणि करतात वेगळं. बोलताना बोलतात आम्ही एकाच भगवान परमेश्वराची भक्ती करतो, एकची धरीला चित्ते तो हा रत्न, किंवा अनेक प्रमाण आपल्याला माहित आहेत. म्हणजे बोलताना एक बोलतात आणि करतात काय? भक्ती करत असताना कुणाच्या मागे धावतात. आता चंपाषष्ठी झाली, मीच अभंग घेतला होता, अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरा बारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. वेळ झालाय माझा. येता येता महाराजांची आमची चर्चा झाली. ते म्हणा काही नाही, 10 मिनिटं अगोदर अभंग संपवा आणि 10 मिनिटं आपल्याला नंतर दुसरा विषय बोलायचा आहे. पण अजून 10 मिनिटं झाले, अभंगच आला नाही अजून, अभंगात प्रवेश नाही. पण असो, मला एक सांगायचंय, काही काही असे आपल्या संप्रदायाची निंदा करतात, वारकरी संप्रदायाची निंदा करतात, पण जाता जाता सांगून जाईल वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ संप्रदाय नाही. हा मनामध्ये शंका निर्माण होईल ना. भक्ती जर एक निष्ठतेची सांगता, पण भक्ती काय एक निष्ठतेनं करत नाहीत. निष्ठा कधी पाहायला मिळत नाही, सर्व निष्ठानिष्ठीच आहे. कधी या देवाचं वर्णन, कधी त्या देवाचं वर्णन, कधी अंबाबाई गोंधळाला अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती बोध ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचते. मग अशी भक्ती करताना पाहायला मिळतात. कधी देवीची भक्ती करतात, कधी देवाची करतात, कधी महादेवाची भक्ती करतात. कुठं गेली तुमची एकनिष्ठता? जाता जाता सांगून जाईल, हा संप्रदाय असा आहे, भक्ती करत असताना जरी अनेकांची करत असेल, उपासना करत असताना अनेकांची करत असेल, पण निष्ठा मात्र ती फक्त एका पांडुरंगाच्याच ठिकाणी असते, इतर ठिकाणी नसते. उदाहरण सांगतो जाता जाता, ऐका. एखाद्या मुलीचं लग्न होऊ द्या. आता आपल्याच घरात आलेल्या सुनेचा विचार करा. आली घरामध्ये, सून आल्यानंतर मला सांगा, लग्न कुणाबरोबर करते? पतीबरोबर लग्न तिचं होतं, पण सेवा मात्र कुणाची करते? ती फक्त पतीची सेवा करते का? कपडे धुवत असताना खरं तर पतीशी जर ती एकनिष्ठ असेल तर पतीचेच कपडे धुवायला पाहिजे ना तिनं. ती सासऱ्याचे कपडे धुते, सासूचे धुते,
नंदाचे धुते, आताची नाही. आताची नाहीच, पूर्वीच्या काळातले. आताची नवऱ्याचीच धुवत नाही, ती गोष्ट वेगळी. पण पूर्वीच्या काळातली जी सून होती ना, ती सेवा मात्र सर्वांची करत होती की नाही? कोणाची करत नव्हती. अहो सर्वांची. नंदाचं पोर आलं ना, त्याचे कपडे धुवायचे, त्याला आवाजावं घालायचे, म्हणजे किती सेवा करत होते. आता नवऱ्याला आवाजावं घालत नाही, ती गोष्ट वेगळी आहे. पण तेव्हा प्रत्येकाला, नंदाला आवाजावं घालायची, नंदाच्या पोराला आवाजावं घालायची, अशी तिची भावना असायची. सेवा कुणाची करत नाही, सर्वांची सेवा करायची. पण एक मात्र आहे, सर्वस्व मात्र ती फक्त पतीलाच अर्पण करत होती. तसं वारकरी संप्रदायातले संत असेल, भक्त असेल, ही सेवा सर्वांची जरी करत असेल, पण सर्वस्व मात्र जर अर्पण कोणाला करत असेल, त्या एका भगवान विष्णू पांडुरंगी दृढ नसतं म्हणता म्हणून खाली म्हणलं. तर असं वारकरी संप्रदायाचं तत्व हे आहे, सेवा सर्वांचीच करतील, नाव सर्वांचंच घेतील, पण सर्वस्व मात्र फक्त त्या पांडुरंग महात्म्याला. म्हणून वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ संप्रदाय नाही. आणि या वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक करणारे श्री संत निवृत्तीनाथ दादा यांचा हा अभंग आहे. म्हणजे उपदेश करणारे निवृत्तीनाथ दादा आहे. मग मला सांगा, उपदेश करणारे अधिकारी नाही का? महान अधिकारी आहे, अधिकारीच नाही. म्हणून उपदेश करणारे अधिकारी आहेत. ज्याला उपदेश करतात कोणाला, तो योग्यतेचा आहे का? कारण उपदेश हा कुणालाही करू नये. पण मग आता उपदेश नेमका करता कुणाला? निवृत्तीनाथ दादांचे अभंग जर पाहिले, उपदेश पर अभंग अनेक आहे, पण त्याच्यामध्ये काही उपदेश जनाला केलेला आहे आणि काही उपदेश मुमुक्षुला केलेला आहे. जनाला उपदेश करणारे अभंग इतर आहे, पण मुमुक्षुला उपदेश केलेला मात्र अभंग आज सेवेकरता घेतलेला आहे. तसं तर जनाचा जर विचार केला तर 4 जन आहेत. जास्त मी विचार मांडणार नाही, थोडक्यात त्याचा भाव मांडणार आहे. मला अभंगात तरी प्रवेश आज करायचाच आहे. काही असो तर अभंगात प्रवेश करण्याचा उपदेश कुणाला करतात पहा. पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त यापैकी उपदेश कुणाला केला पाहिजे, कोण या योग्यतेचा आहे, त्याचा जर विचार करू गेलं, पामराचा विचार सोडून द्या. ओवी की नाही एक येतुलेने कृत्य कृत्य नाठवे करणे याचे नावे भलतीची करे अंगा मनासी रुचावे येतोने कृत्या कृत्य नाठवे करणे याचे नावे भलतेची करे. काही करतो, कुठे जातो, कुठेही बसतो, मनात आलं तर कीर्तनात येतो, मधूनच उठून जातो. पामर तमाशात जाऊन बसल, बसला तर ऐकल, उपर नाही म्हणतं झाली वेळ आता. तर कुठेही बसल विठ्ठल विठ्ठल तमाशात जाईल, मनात आलं तर बसल, नाही तर मधूनच उठून जाईल. असं काही नाही, तो कीर्तनातच उठतो असं काही नाही, कुठूनही उठाल. याला म्हणतं पामर. काही कळत नाही, काहीच नाही. म्हणजे साधन काय, साध्य काय हे ज्याला कळत नाही त्याला पामर म्हणावा. दुसरा जो आहे विषय, हा साध्याचा विचार करतो ना, पण त्याचं साध्य वेगळंच असतं आणि त्याकरता साधन मात्र वेगळं वापरलं जातं, त्याचाही विचार सोडून द्या. चौथा जो आहे ना तो मुक्त आहे.
मुक्ताचा जर विचार केला त्याची अवस्था अशी असते, कृत्य झालो इच्छा केली ते पावलो, किंवा कुंटलिया धावा तृष्णेचे आता निश्चिंतीने पावलो विसावा. हा, काहीची करणे नाहीये. काम नाही काम नाही झालं पाहिजे झालं पाहिजे झालो पायी रिकामा. काही कामच राहिलं नाही म्हणून कीर्तनात आलो. असं आहे का? कामच नाही. कृत्य झालो इच्छा केली बाग गेला सीन गेला 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 बाग गेला अभंग येतच नाही मी. हा, भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी आता दिवस चारी खेळी मिळ. अनेक प्रमाण देता येईल. आता प्रमाण बंद करा. हा, नाही तर मला कीर्तन बंद करावं लागेल. तर भाग गेला सीन गेला कृत्य झालो इच्छा केली ते पावर. माझ्याच प्रमाण आलो मी. हा, म्हणजे अशी स्थिती ज्याला प्राप्त झालेली आहे त्याला साध्यही प्राप्त आहे आणि साधनाची त्याला काही आता आवश्यकता राहिली नाही. याच्याकरता निवृत्तीनाथ दादा उपदेश करत नाही. पामराचा विचार केला त्याला साध्याची गरज नाही आणि साधनही त्याला करायची गरज नाही. त्याच्यासाठी नाही. विषय आहे ना, साधन करत असतो पण साध्य जे पाहिजे ते त्याला त्याची आवश्यकता नाही वाटत. त्याचं साध्य वेगळंच असतं. विषय प्राप्त करणं हे त्याचं साध्य मानलं जातं आणि विषय त्याला म्हटलं जातं. जो फक्त विषय प्राप्त करणं यालाच आपलं साध्य मानतो. विषयाची प्राप्ती झाली की त्याला असं वाटतं माझं सर्व धावपळ संपलेली आहे. हां, मगाची प्रमाण आता इथं आपण देऊ शकतो अर्धवट आता निश्चितीने. पण कुठपर्यंत विषय मिळाला आणि विषय सेवनी कोण तृप्त झाला. विषयाची प्राप्ती होणे म्हणजे भगवंताची प्राप्ती होणं नाही ना. खरं तर तो मूळ साध्यापर्यंत जाऊच शकत नाही. तसं तर विषयाचा विचार मांडत असताना दोन विषय मांडलेले. एक इहलोकाचा भोगणारा विषय आणि परलोकातला. इहलोकातला विषय फक्त इहलोकातले भोग भोगण्यामध्ये समाधान मानतो
पण परलोकातला विषय जो आहे ना, इहलोकातले तर भोग भोगतोच तो, पण परलोकातले भोग भोगण्याचा देखील प्रयत्न तो करतो. म्हणून स्वर्गाची इच्छा करणारे, अपेक्षा करणारे हे सुद्धा विषयीच मांडलेले आहे. कारण स्वर्ग सुखाची प्राप्ती होणं म्हणजे तो मुक्त होतो, तो सिद्ध होतो, सिद्ध अवस्थेला प्राप्त होतो असा त्याचा अर्थ नाही. कारण स्वर्गातून पुन्हा ते तुम भुक्त्वा क्षीणे पुण्य मरते लोकम विशंते, मग पुण्याची पावती सरे, मग त्यांना मागं द्यावं लागतं. म्हणून विषयीला सुद्धा निवृत्तीनाथ दादा उपदेश करत नाही. मग उपदेश कुणाला करता तर ते मुमुक्षुला. कारण मुमुक्षु असा आहे, त्याला साध्य मिळालेलं नसतं, पण साध्याच्या दृष्टीने त्याचा उद्देशाने त्याचा प्रयत्न मात्र हा चालू असतो. म्हणून साधन करत असतो तो, पण साधन करत असताना साध्य त्याला मिळत नाही. पण अंतःकरणामध्ये ज्याच्या तळमळ आहे, माझा उद्धार व्हावा, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. म्हणजे एक वर्ग असा आहे, त्याला साध्य साधन कशाचीच गरज राहिली नाही. पण दुसरा वर्ग असा आहे, त्याला साधन तर करायची गरज आहे, पण साध्य त्याला प्राप्त झालेलं नसतं ना. मग असा जो मुमुक्ष आहे, त्या मुमुक्षुला नाथ महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये उपदेश तुझी यादी निंदा, तुझे बरदाना, तुझी यादी निंदा, तुझे
मला लय आवडतं ते गाणं असं. विठ्ठल 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 ढले 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 इति गुह्यत तमम शास्त्रम. कोणाच्या लक्षात नाही आलं. अंबाबाई हा. असं दुजियाची निंदा दुजे पण सदा द्वेत ते गोविंदा नावडे रया. अरे राजा नाथ महाराज म्हणतो मी ने. हा हा अरे राजा, अरे तुला वाटतं ना त्या भगवंताची प्राप्ती व्हावी, देवाची प्राप्ती व्हावी, मग एक कम दुजियाची निंदा दुजे पण सदा. दुसऱ्याची निंदा करायचं सोडून दे आणि दुजेपणा माझं तुझं करत बसू नको. असं जर करशील ना त्या भगवान परमात्म्याला तुझी भक्ती कदापि आवडणार नाही. म्हणून निंदा करणं सोडून दे. पण आज परिस्थिती अशी आहे, बरोबर तुम्ही मला 11वा आणून पोचवलं. इथून पुढं महत्वाचा विषय होता. पण असं निंदा करू नये. परमार्थ करणारे तरी निंदा कुणाची करू नये. पण शोकांतिका ही आहे, परमार्थ करणारेच जास्त निंदा करतात. याचा जरी विचार करू गेलो 4 मुद्दे मी सांगून जाईल जाता जाता. काही असे आहे परमार्थही करतात निंदाही करतात. काही असे आहे परमार्थ करत नाही निंदाही करत नाही. कीर्तनाला कधीच न येणार आहे. विचारलं का हो कीर्तनाला जाणं, तो आपला विषयच नाही. अहो ते काय सांगतात सांगून दे आपल्याला काय करायचं त्याच्याशी. आपल्याला काही घेणं देणं त्याच्याशी. आपण जायचं नाही, कोणाचं काय ऐकायचं नाही, कोणाची निंदा करायची. अशी लोक आहे ना, समाजामध्ये लोक आहे, आपल्या गावात आहे, बाहेर द्या सोडून. नाही का आहे एक वर्ग आहे निंदा करतही नाही परमार्थही करत नाही. दुसरा वर्ग असा आहे तो निंदा करतो पण परमार्थ मात्र करत नाही. कधी कधी मीटिंग होती ना, मीटिंग झाल्यानंतर बाहेर गेल्यानंतर मग बघायची चर्चा. मीटिंगमध्ये येत नाही पण तिकडे गेल्यानंतर काहू मीटिंगला नाही आले ठेव आपला नाही तो विषय. काय राहिलं भजन करी ध्यान आहे का. परमार्थ करतात का नाही करत. पण निंदा केल्याशिवाय राहत नाही ना. असे पाहणारे म्हणजे असे बरेच आहे. आता कधी मीटिंगवरून गेल्यावर हा अनुभव येतो. घेणं देणं नाही परमार्थाचं, पण परमार्थ करणाऱ्याची निंदा केल्याशिवाय राहतच नाही. हा एक दुसरा वर्ग आहे. एक वर्ग असा आहे तो परमार्थ करतो पण कुणाची निंदा मात्र करत नाहीत. हा वर्ग आहे संतांचा. शुद्ध परमार्थ करतात. काल महाराजांनी उदाहरण सांगितले की नाही. हा तर परमार्थ करतात ते पण कधीच कुणाची निंदा करणार नाही. अनेक महात्मे होऊन गेले. एक महात्म्यांचं द्या सोडून. एक ठिकाणी मी आता घर बांधलं ना, माझी एक भिंत चुकली. दुसरा मिस्त्री बोलवला होता बाहेरचा. मग माझा मेवणा चांगला कारागिरी त्याच्यामध्ये. त्याला म्हणलं त्यांनी बांधली पण ते काय असं मला योग्य वाटलं नाही. ते म्हणत जाऊ द्या ना, कुणी बांधले म्हणून होतं का असा असा. मग त्यांच्या लक्षात आलं तो नवीनच तयार झालेला आहे. त्याच्या मुखातले शब्द काय माहिती आहे का, अहो महाराज जाऊ द्या ना चांगलं आहे ना. अहो ते आता नवीन तयार झालेलं आहे त्याच्या मानाने चांगलं काम केलं बरं का. दुसरा जर त्या ठिकाणी असताना मी असतो तर चांगली बांधून दे, त्याला कळतं का नाही काही असं म्हणलं असं. पण मोठे लोक आहे ना, हां त्यांचं अंतकरण हे मोठं असतं. दुसऱ्याचे दोष ते आपल्या पोटामध्ये झाकून घेतात. दुसऱ्याचे दोष कधी दाखवत नाही. परमार्थ करतात पण निंदा देखील कुणाची करत नाही. हा एक वर्ग असा आहे. आणि दुसरा वर्ग असा आहे परमार्थ करतो पण निंदा केल्याशिवाय राहत नाही. हा वर्ग आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळेल. परमार्थ करणारे अनेक आहे पण निंदा केल्याशिवाय. पक्वाद्याची निंदा करत. एक पक्वाद दुसऱ्या पक्वादाला चांगलं म्हणेल काही सांगताच येत नाही. एक गायक दुसऱ्या गायकाला चांगलं म्हणेल वाटतच नाही. एक कीर्तनकार दुसऱ्याला चांगलं म्हणेल वाटतच नाही. म्हणजे सर्व तसे असतात असं नका म्हणू. नाही तर तुम्ही आमच्यावर घेशाल. म्हणजे असे आहे समाजामध्ये. परमार्थ करताना दिसतात पण मात्र निंदा सदैव त्याची दुसऱ्याची चालू असते. असा जर परमार्थ असेल तर नक्कीच तो त्याच्या ध्येयापर्यंत कदापि प्राप्त होऊ शकत नाहीत. म्हणून राजा तुम्हाला नाही म्हटलं हा अरे हे गोविंद द्वेत ते गोविंदा नावडे रया. रया म्हणजे राजा. म्हणून राजा म्हटलं मी. हा नाही तर म्हणशील आपले नियोजन करणारे राजे का. तर राजा म्हणजे प्रेमाने म्हटलं. अरे राजा, कधी कधी आई लेकराला म्हणते राजा अरे इथंच बस ना, कशाला दुसरीकडे जातो, बस इथंच अशी म्हणते. अरे राजा जाय ना हरिपाठाला. आई म्हणते की नाही लाडाने. तसं निवृत्तीनाथ दादा सुद्धा मोठ्या अंतःकरणाचे
विशाल अंतकरणाचे म्हणून शब्द वापरला. अरे राजा ऐक, तुला वाटतं ना ईश्वराची प्राप्ती व्हावी, भगवंताची प्राप्ती व्हावी, मात्र मग एक करतो, दुजियाची निंदा दुजेपण सदा, दुसऱ्याची निंदा मात्र करू नको, आणि दुसऱ्याची जर निंदा करशील तर मात्र तुला ईश्वराची प्राप्ती होणार नाही. मग तर मुमुक्षू म्हणायला लागला, ठीक आहे तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, पण मला अशी सवय लागली ना का निंदा केल्याशिवाय होतच नाही. माझ्या इंद्रियाला वळणच पडलं, पडिले वळण इंद्रिया सकळ, नाही तर लगेच सुरुवात करायची, पडिले वळण इंद्रिया सकळ. सवय झाली माझ्या शरीराला निंदा करायची. कशी काय निंदा होणार नाही, निंदा केल्याशिवाय राहणारच नाही. पडिले वळण, कधी कधी पहा, आधी होता वाघ्या मग मूळ स्वभाव जाईना, याचा हेलकोट राहीना. वाघ्या मुरली आणि अचानक काय मनात आलं, चला कीर्तनच करू, केलं ना कीर्तन, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, हेलकट हेलकोट म्हणजे पडिले वळण. अशी सवय त्याची वाघ्याला लागली ना, तशी तो सांगतो माझ्या इंद्रियाला तसं वळण लागलेलं आहे, मग आता करावं तरी काय. मग नाथ महाराज म्हणता, अरे बाबा मग तुला असं वाटतं ना निंदा घडू नये, मग एक काम कर, कुणाचा तू द्वेष निंदेला कारण काय सांगू का, पुढच्या चरणातला भाव मी आता मांडूनच जाणार आहे. निंदेला कारण एकच आहे, द्वेष. आणि द्वेष हा अंतकरणाची मनाचा भाव आहे. हा मनाच्या ठिकाणी द्वेष निर्माण होतो, आणि मनाच्या ठिकाणी द्वेष निर्माण झाला, द्वेष आलं का मनात मध्ये की मग ते वाणीद्वारे निंदा करतो. मग या मनाला एक काम कर, त्याला असं वळ, ते मन मीच करी माझी या भजना, आणि सर्वत्र नमस्कारी मज ईश्वर. म्हणून दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, तुझे पण बिना तुझे पण बिना तुझे पण बिना तुझे पण बिना त्यांना सकाळी काकडाची सेवा द्यायला पाहिजे, म्हणजे बरोबर वेळेत कीर्तन संपल, बरोबर आहे की नाही. असं आजी आनंदुरे आजी आनंदुरे असो. तर दुजेपणा भिन्न सर्व जनार्दन ब्रह्म सनातन पाविजे रया. पुन्हा राजा आला. अरे राजा तुला वाटतं ना त्या भगवंताची प्राप्ती व्हावी, मग एक काम कर, निंदा करणं तुझ्याकडून जात नाही ना. निंदा का होते माहिती आहे का, कारण तुझ्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये फरक तू जाणतो. दुजेपणा भिन्न म्हणजे दुजेपणा सोडून दे, हा दुसरा आहे आणि मी दुसरा आहे, असा तुझ्या अंतःकरणातला जर भाव गेला तर मात्र तुझी निंदा जाईल. मग त्याच्याकरता एक काम कर, तू कोण आहे, तू भगवान परमात्माच आहे, तत्वमसी. मग असं काम कर, मग सर्व जनार्दन दुजेपणामध्ये तू सर्व जनार्दनाला पाय, मग भगवंताला पाय,
आणि भगवंताला जर तू बघितलं तर तो भगवान परमात्मा तो तुला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा पुन्हा ऐकी आणि एक धोक्याचा संदेश देता. अरे ऐक, ते अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये वाया द्वैत भाव दुजिया छेळणे, आणि तू व्यर्थ विनाकारण जर दुसऱ्याचा छेळ करत बसशील परिणाम काय होईल. ब्रह्म एसने ब्रह्म हे एसने ठावने दे. अरे तुझंच तुला स्वरूपाचं ज्ञान जे आहे ते होणार नाही. कारण तुझं स्वरूप काय आहे, अहम ब्रह्मास्मी, ते ब्रह्म तू आहे. बरोबर की नाही. आणि मग तू जर दुसऱ्याचा द्वेष करशील, दुसऱ्याचं छळण करशील, तर मग तुझ्या स्वरूपाला तू मुकला जाशील. तू कोण आहे याचं ज्ञान तुला राहणार नाही. कारण तो भगवान परमात्मा तूच आहे. मग तो भगवान परमात्मा तू जर आहे तर इतरांच्या ठिकाणी त्याला तू बघ ना. मग इतरांच्या ठिकाणी जर तू त्या भगवंताला बघितलं आणि तू जर भगवंत आहे म्हणजे तुम्ही एकच होशाल ना. म्हणून ज्ञानोबराय म्हणता पा, मी तू पण जाऊ दे रे दुरी एकची घोंगडी पांघरू हरी. म्हणून माझा आणि तुझापणा नष्ट होऊ दे. मी गेलो पाहिजे, तू गेलो पाहिजे. कुठं म्हणजे अंतःकरणातला भाव हा निघून गेला पाहिजे. आणि हा अंतःकरणातला भाव निघून गेला की मात्र मग तुझ्या ठिकाणी निंदा होणार नाही. एक भाव शेवटचा मांडून जाईल आणि सेवेला पूर्ण विराम देईल. मगाशी मी सांगून गेलो, मनाच्या ठिकाणी या गोष्टी घडत असतात. मनाने जर द्वेष ठेवलं तर मुखावाटे वाचेद्वारे निंदा घडली जाते. आणि मनाने जर द्वेष ठेवलं तर शरीरावाटे दुसऱ्याचं हेलन केलं जातं, दुसऱ्याला पीडा दिल्या जातात. मग मन जर त्या भगवंताच्या ठिकाणी लावलं तर परिणाम काय होईल, मुखाद्वारे निंदा होणार नाही आणि शरीराद्वारे दुसऱ्याचं छळण होणार नाही. दुसऱ्याचा छेळ केला जातो शरीराद्वारे. चिमटा कशाने, मनाने घेतला जातो का, वाणीने घेतला जातो का, नाही. चिमटा हा शरीराने घेतला जातो, कायेने घेतला जातो. म्हणून ही काया त्या देवाला समर्पित करा, वाणी समर्पित करा. पण त्याकरता पहिलं मन त्या देवाच्या ठिकाणी अर्पण करावं लागल. मन देवाच्या ठिकाणी गेलं, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला सीन गेला आनंद. मग वाचेद्वारे निंदा होणार नाही आणि शरीराद्वारे दुसऱ्याचं छेडण होणार नाही. पण इतकं सांगून जर ऐकलं नाही तर शेवटी काय होईल. निवृत्तीनाथ दादा सांगतात, तो नर योनी येच्या माळेला पावशेल, निवृत्ती म्हणे तो नर येथे उंपला, द्वैताचा गोविला माळी येसे. म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरत राहणं, या जन्म मरणाच्या चक्रात पडल्याशिवाय राहणार नाही. मग जन्म मरणाचं चक्र सोडवायचं असेल एकच करावं लागेल, दुजेपणा भिन्न सर्व जनार्दन ब्रह्म सनातन पाविजे रया विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा
तुझेपण सदा द्वैत ते गोविंदा नावडे रया दुजेपणा भिन्न सर्व जनार्दन ब्रह्म सनातन पाविजे रया. या अभंगाचा अशा माझ्या अल्पबुद्धीनुसार मी भाव मांडण्याचा प्रयत्न केला, पण हा अभंगाचा भाव असाच आहे असं मी काही आग्रह धरत नाही आणि असाही नसेल असंही काही मी म्हणत नाही. कारण ज्या स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु वारकरी शिक्षण संस्थेतून जे ज्ञान माझ्या गुरुवाराकडून मी ग्रहण केलं ते आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही असेल दोष ते माझ्या बुद्धीचे दोष म्हणा. या अभंगाचा भाव आपल्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न केला. कीर्तन संपलेलंच आहे. मी मगाशी सांगून गेलो काही महत्त्वाचा मुद्दा मला शेवट मांडायचा आहे. बराच वेळ झालेला आहे. तसं तर माधव महाराजांनी जेव्हा पुकारायला सुरुवात केली ना तेव्हाच कीर्तन चालू व्हायला लागत होतं, म्हणजे बरोबर पूर्ण अभंग व्यवस्थित सुटला असता. पण असं आता ते आता शेवटही तेच करणार आहे. हां, तर अभंग मी घेतला निवृत्तीनाथ दादांचा. मगाशी मी सांगून गेलो माझा तो छंद आहे निवृत्तीनाथ दादांच्या अभंगावर कीर्तन करण्याचं. अभंग कालपासून पाठ चालू आहे करणं. झाला होता अर्धा 2 चरण काल, 2 चरण आज केले. हां, आता चांगलं झालं कीर्तनामध्ये. कीर्तन करण्याचा परिणाम मात्र हा झाला, अभंग व्यवस्थित पाठ झाला कीर्तनामध्ये. हां असो, पण एक महत्त्वाचा मुद्दा असा सांगून जायचा आहे. आपल्या ह्या सप्ताहाची अनेक वर्षाची परंपरा आहे. तसं आपण जरी म्हणत असेल हे आपलं 49वं वर्ष आहे, पण खरं तर किती वर्षाचा सप्ताह आहे हे काही कोणी सांगू शकत नाहीत. याच्या अगोदरही होता, मध्ये झाला असेल 2 सप्ते काही कारणास्तव, ठीक आहे काही हरकत नाही, झाले असेल ना होऊ द्या. पण मग आता मात्र आपण या उत्सवामध्ये चांगल्या रीतीने शुद्ध भावनेने यामध्ये सहभाग घेणं गरजेचं आहे. काही मी अभंग घेतला दुजियाची निंदा तुझे पण सदा द्वैत हे गोविंदा नावडे राया. आपण जर या वारकरी संप्रदायाच्या तत्वाने जर चाललो तर खरंच याची त्याची निंदा करणं सोडून आपण पुढच्या दृष्टीने वाटचाल करणं गरजेचं आहे. मागं चालू होतं ना खालच्या आळी वरच्या आळी ना. मी लहान होतो ना वरच्या आळीला हरिपाठालाच जात नव्हतो, वाटायचं तेव्हा. खरी परिस्थिती वस्तू तिची सांगतो ना, पण काय करायचं खालच्या आळी वरच्या आळी करून, बरोबर की नाही. म्हणून एक सांगतो असेल सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. तुकाराम.